तर हॅलो गाईज, वेलकम टू तुमच्या भावाचं चॅनल. तर आपण आहे आता माता वैष्णव देवी कत्रा येथे. आणि हे बघा, आपण जातोय माता वैष्णव देवीच्या दरबारामध्ये दर्शन करण्यासाठी. आणि आता आपल्या सोबत आहेत सचिन भाया, आलापुरे आणि अभिषेक भाया. आम्ही तिघजण आहेत. आणि विषय असा आहे की आपली सगळ्याची टीम आहे 15 जणांची आणि आम्ही आता सोबत फक्त 4 जण आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे गेल्या वर्षीपासून या वर्षी, कारण मी 2025ला मे मध्ये पण आलो होतो आणि प्लस आत्ता जुलैमध्ये 18 तारखेला पण डबल आलो आहे. तर गेल्या वर्षीपासून आतापर्यंत त्यामध्ये काही बदल झालाय का, काही तर चांगलं काम झालं आहे का ते पण, आणि आपला पूर्ण जो ट्रॅक आहे जो कोणत्या पद्धतीने होणार आहे ते पण पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला सोबत राहा, पूर्ण व्हिडिओ बघत. लेट्स गो. गेल्या वर्षी आलो होतो त्या टायमाला इथं थोडीफार थंडी वाजत होती, बट आत्ता एक असा टाइम आहे की इथं एवढं एकदम खतरा गरमी होईल. हे बघा, हे तुम्ही बघितलं असतात. तर हे मी शर्ट घालून आलो होतो खालून, पण आता हे शर्ट मी इथं नवीन घेतलंय कारण इथं एवढी गरमी होईल की वास होईल. हे बघा, तुम्हाला इथं अशा प्रकारे घोडा पण मिळेल, त्याचबरोबर लहान लेकराला नेण्यासाठी हे बघा अशा प्रकारे गाडा, आणि ते 4 माणसं उचलायचं पण तुम्हाला आरामात घेऊन जातील. अशा सर्व प्रकारच्या इथं गोष्टी अवेलेबल आहेत. आणि गेल्या वर्षीपासून तर याच्यामधला आलेला सर्वात मोठा फरक जो झाला आहे ते फक्त 1 वर्षात, म्हणजे हे साईडला एवढे भरपूर दुकान झालेत की त्याच्यामुळं आपल्याला फ्रेश हवाच येत नाही आणि त्याच्यामुळे एवढी खतरा गरमी होईल. हे बघा, मी 10 मिनटं झालं घातलेलं शर्ट एवढं ओलं होतंय. आणि इथं सकाळी सकाळी फक्त थोडं थंड लागलं, पण आता एवढी खतरा गरमी होईल की बस भाई. तर बघू आणखी पुढे पुढे काय काय होतंय. आणि आता आपल्या सगळ्या मेंबरने पण शर्टाचा त्याग केलाय कारण गरमीची एवढी खतरा होईल. तर बघा काय वाटतंय इथं वर येण्यासाठी, कशी गरमी कशी आहे इथं? गरमी सध्या तर खूप आहे, त्यामुळे आम्हाला शर्ट काढावं लागलेला आहे. इथं गर्दी पाहू शकता. आणि तर आता सध्या क्राऊड पण एवढा आहे की गेल्या वर्षापेक्षा डबल क्राऊड आहे, हे म्हणायला हरकत नाही. तर बघू आता काय काय होतंय. शिवा काय म्हणणार, तुला कसं वाटायलंय? लय मज्जा येईल का? एक्साइटमेंट कशी आहे? फुल एक्साइटमेंट आहे. असा विषय आहे, सगळे फुल टू खुश मध्ये आहेत. फक्त गरमी एक अशी आहे की ते आपल्याला एकदम थोडा बोर टाईप करायला, कारण गरमीनं सगळं अंग ओलं होत आहे. तर असा विषय आहे, पूर्ण अंग ओलं ओलं झालं हे बघा. आणि आम्ही आता तिथे घेतलेले फेप्सी, त्याच्यामुळे थोडं थंड वाटेल असा विषय आहे. आणि तुम्ही इथं बाहेरचा व्ह्यू बघितलात तर पूर्ण धुकं टाईप झालंय, पण त्याचा थंडीचा काहीच असर होत नाही. म्हणजे धुकामध्ये जे पाणी असते त्याचा 1% पण असर होत नाही, तरी पण एवढी गरमी होते. आता तुम्ही बघितलात तर हे आंघोळ करण्याच्या वरची गरमी झाली आहे. आणि हे बघा आता इथून व्ह्यू बघा कसला आलाय, पूर्ण ब्लँक झालंय, पूर्ण धुकं टाईप झालेत. माग खालचा कचरा सिटी तर काहीच दिसत नाही. हे बघा, आणि या धुकामध्ये काहीच थंडी नाही, पूर्ण गरमी होते. इथं गरमी असली खतरा आहे की तुम्ही आता बघू शकता. मी याला पिळतो, केवढी गरमी येईल बघा. बघा, हे नवं शर्ट घेतलंय आता, फक्त वर येताना नवं शर्ट घेतलं होतं आणि एवढं पाणी निघतं त्यामधून. असला खतरा घेऊन जोर से बोलो जय माता दी, आगे वाले जय माता दी, पीछे वाले जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, जोर से बोलो जय माता दी. तर आपण आता जास्त पुढे आल्यानंतर तर त्यानंतर आपल्याला 2 रस्ते भेटतात. एक म्हणलं तर गुफाचा, जे आपण भवनला बघा ह्या पद्धतीने जाऊ शकतो, आणि दुसरा म्हणलं तर थोडा टफ आहे, ते आपल्याला जे आपण खालून आलो तिथून तुम्हाला सरळ जावं लागेल. शक्यतो हा रस्ता आहे का कमी लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे इथं गर्दी पण जास्तच कमी आहे. आणि त्या जास्त क्राऊड तर त्या रस्त्याला होता जो जास्त टफ आहे. मी ह्यांना सांगितलं होतं की कचरा जोपर्यंत आपल्याला छोटा दिसत नाही का ह्या साईडनं, तोपर्यंत आपल्याला चालायचंय. पण एक विषय असा झालाय की आपण एवढं चाललो तर हे बघा पूर्ण धुकं दिसायला आणि कचराच गायब झालाय. कसं करावं आता?
आणखी अर्धा ते पाऊण तास लागणार आहे मंदिरपर्यंत पोहोचायला. तर बघू आणखी कसं आपले दर्शन होते, गर्दी आहे का नाही, सगळं काही. तर लेट्स गो. आता आपले आणखी 5 मेंबर आपल्याला सोबत भेटलेत. हे बघा, हातवर करा. यो सारे बोलो जोर से बोलो, आवाज दे अरे जय माता दी. आणि हँडिकॅप लोकांसाठी पण आणि 2 महिने अगोदर पण बुकिंग करण्यासाठी हे बघा अशा पण गाड्या इथं अवेलेबल आहेत. इथं बघा हे माकडं किती आहेत आणि हे बघा इथं अँगलवर कसले झोपले तर हे सगळीकडे बघा. इथून पुढे एका खांबावर एक तर माकडं झोपलेले आहेत. हे बघा एका पायानं बघा खालच्या पायांना इथं धरलेत आणि त्या पद्धतीनं झोपलेत पण. हे बघा हे कसल्या पद्धतीनं झोपले. आणि जिथं तिथं तुम्हाला पाण्यासाठी एकदम फ्री व्यवस्था हे बघा सगळीकडे केलेली आहे. हे बटन दाबायचं आणि खाली पाणी चालू आणि हे सगळीकडे फ्री अवेलेबल आहे. 2025 ते 2026 मध्ये सगळ्यात मोठा बदल आम्हाला हे वाटला की बाबा गेल्या वेळेस आम्ही डायरेक्ट पहिल्यांदा माता वैष्णोदेवीला आलो होतो, त्यानंतर केदारनाथला गेलो होतो. पण यावेळेस असं झालंय की पहिल्यांदा आम्ही अमरनाथून पहिलगाम मार्ग चालत गेलो आणि बालटाण मार्गाने आलो. तर आम्ही रात्री 2 वाजता तिथं पोहोचलो होतो आणि सकाळी 9 वाजता आम्ही माता वैष्णोदेवीला चालायला चालू केलंय. तरी पण यावेळेस तिथं चालल्यामुळे इथं चालायचं काहीच अवघड वाटत नाही. हे बघा एवढं फास्ट आलो आणि एकदम मज्जा पण येते. गरमी येते, गरमी होते ते गोष्ट अलग, पण मज्जा पण येते, पण पाय दुखत नाहीत हे मेन गोष्ट आहे. हे बघा आता 1 किलोमीटर लांबून माता राणीचा हे बघा मंदिर दिसायला चालू झालं आहे. तर धुकं इथले थोडे वरच्या साईडचे थोडे कमी झाले आणि व्ह्यू बघा कसला आउटस्टँडिंग दिसतोय. हे बघा बघा इथं लिहिलेलं आहे पत्थर गिरने की आशंका है जहा यहाँ न रुके कृपया तेज चले. हे बघा इथं हे अशा प्रकारे काही बाहेर आलेलं आहे, त्यामुळे रस्ता पण काही अवघड नाही. कंटिन्यू तुम्ही चलत चाललात तर एकदम जमणार आहे, फक्त थांबायचं नाही. आता बघा आपण मंदिराच्या एवढं जवळ आलो, एवढ्या वेळ मंदिर दिसत होतं, पण हे बघा आता धुकामुळं सगळं ब्लँक झालंय. हे बघा धुकं वर येत आहेत. आता 10-15 मिनिट हे असंच राहील. तर काही अशा प्रकारे आपले दर्शन आता झालेत. आणि हे बघा इथं येत होता असा मोठा पाऊस येत होता, फास्ट येत होता, पण आता लगेच गेलाय. इथं ह्या लॉकरमध्ये आम्ही ऑनलाईन लॉकरमध्ये मोबाईल ठेवला होता. तर चला आपण निघू आता. सगळ्यांचे एकदम विषय दर्शन आहेत. हात करा जय माता दी. त्यानंतर माता वैष्णोदेवीचं दर्शनानंतर आम्ही जातोय आता काळभैरव भगवानचं दर्शनासाठी आणि ते आहे मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर वरती. तर हे बघा जातोय. हे बघा व्ह्यू कसला आउटस्टँडिंग आहे. आणि आपण लास्ट टाइम ज्या वेळेस आलो होतो 2025ला त्यावेळेस आपण उशीर झाल्यामुळे आपण भैरवनाथचं दर्शन घेतले नव्हते, बट आता जातोय. आणि आपण आता आलोय काळभैरवाच्या मंदिराजवळ. हे बघा मंदिर इथं आहे आणि इथलं वेदर वातावरण असलं आउटस्टँडिंग झालं भाई, एकदम नेक्स्ट लेवल. हे बघा तुम्ही बघितलं गेलात तर हे माकड बघा कसलं रिस्क घेऊन बसलंय हे कडला, एकदम आउटस्टँडिंग झालंय भाई वातावरण. हे बघा आणि मंदिर बघितलं गेलं तर हे बघा मंदिर इथं आहे आणि हा व्ह्यू आहे ना भाई एकदम स्वर्ग सुंदर असा एवढा भारी व्ह्यू आहे. बघितलं गेलं तर इथं माकडं पण नको लय जास्त आहेत, लय भरपूर माकडं आहेत. आणि त्यासोबत हा व्ह्यू आणि हे माकडं तुम्हाला सांगतो काय करतायत, ज्याच्या हातात पिशवी दिसायली का ते पिशवी डायरेक्ट उडून घेऊन चालेल खाण्यासाठी. इथं तुम्हाला बघा जेवढ्या पिशव्या दिसत का सगळ्या माकडांनी यात्रेकरीकडून उडून नेलेले आहेत ह्या सगळ्या पिशव्या. तर हा व्हिडिओ आपण इथपर्यंत ठेवू. भेटू एका पुढच्या आणखी एका भारी ब्लॉग मध्ये. बाय बाय.